अहो आम्हाला इष्टीने जायला गावला आज नातो विमानाने फिरतोय आणि आम्ही विमान अजून बघितलेलं नाही. झालं का नाही समाधान? तुम्ही म्हणत फिरलेत होते तुम्हाला वाटतं अहो मग काय हा? तुम्ही म्हणत फिरलेला आनंद होता नाही नाही मला पट्ट्याला नाही, जे मिळालं नाही ते माझ्या पोराने भोगलं, नातवाने भोगलं, त्यामुळे आनंद आहे. मग भांडणं झाली तालमीत आमची. बरोबर 3 वर्ष संग्राम पाटलाची निवड या जाऊन करू दिली नाही तालीमवाले तालीम संघानं. 3 वर्ष बर तेवढं डोक्यात ठेवलं आणि पृथ्वीला तयार कोण मी देऊन द्यात म्हटलं, कोण मी ते सगळं लावून द्यात. प्रत्येकाचा बुक्काचा पाडून ठेवला पृथ्वीनं. आणि महाराष्ट्राचं झालं होय अजून बी जिल्ह्यातलं कोण बी येऊन दे निवड असेल ना डायरेक्ट सुट्टी देणं नाही शेत यायला सांगितलं तर पृथ्वीला बी. आमचं असं झालंय ना का तू पुढे करायचं. मग मला असं वाटतंय जरी संग्राम पाटला जर यात बळी जरी गेला असला हा पृथ्वीला काढला ते ओढून काढला ना 100% नाही. जय हिंद जय भारत. ह्या पाठीमागे गदा आहेत, ह्या गदा बघू शकता. ह्या गदा 71 गदा मिळवलेले एक पैलवान आहे. त्याचबरोबर 14 वेळा इंटरनॅशनल खेळलेला पैलवान आहे. त्याचबरोबर एकदा महाराष्ट्र चॅम्पियन झालेला आहे, एकदा उपमहाराष्ट्र केसरी झालेला आहे आणि एकदा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. असा पैलवान म्हणजे पैलवान पृथ्वीराज पाटील, ज्याचं गाव आहे देवठाणे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. तो मुलगा आता सध्या सेनादलामध्ये काम करतोय. एक निर्मळ आणि प्रामाणिक पैलवान काय असतोय जर बघायचं असेल तर पृथ्वीराज पाटलाचं उदाहरण आहे. मग आज माझ्या शेजारी बसलेली व्यक्ती कोण तर ही आहे पृथ्वीराज पाटलाचा आजोबा, ज्यांचं नाव आहे मारुती पाटील. मला एवढंच सांगायचं आहे की नातू जरी घडला तर त्याच्या पाठीमागे आज्याचं, वडिलांचं, आईचं, त्याच्या परिवाराचं श्रेय असतं. त्याशिवाय माणूस कुठला घडत नाही. त्यामुळं पृथ्वीराज पाटला जरी मला मुलाखत घ्यायची नाही योग आला आता तर ह्यांची मुलाखत घेताना मला फार आनंद होतोय, कारण हीच लोक फाउंडर मेंबर असतात कुठली गोष्ट घडवण्यासाठी. तर पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा थोडंसं. मारुती गणपती पाटील. तुमचं वय किती? देवठाणे. माझं वय आता 71. 71 वर्ष. मग आता सुद्धा तुम्ही कुस्ती खेळू शकताय? खेळू शकताय काय? शकतोय आता पण? मग उगाच काय ते करून हाडेबिडे मोडतील तुमची. आता कुस्ती बिस्ती काही खेळायची नाही. आता ते सोडलंच की. हा नाही तर खेळतो की म्हणणार ह्याच्यात कसं कारण ह्या वयात हाडबीड मोडलं की जुळत नाही, माहितीये ना का? कोणी गुडघ्याचं ऑपरेशन केलंय. केलंय. मग अजून पळताय का राहणार? मग सगळं घुमवतो अजून. अजून? अरे वा गुड. मला एक सांगा, तुम्ही लहान असताना तुम्ही जे कुस्त्या खेळायचे तुम्ही गावात खेळायचा? गावात म्हणजे कधी महाराष्ट्र केसरीला वगैरे गेलता का? कधी नाही, माहितीच नव्हतं. तर महाराष्ट्र केसरी काय असते कळायचंच नाही आम्हाला काय त्यातलं. गावात सुद्धा आमचं समजायचं नाही. एसटी सुद्धा तवा नव्हते तर आम्ही खेळत होतो देवठाणे गावात. मग तुम्ही कधी कोल्हापूरला वगैरे गेला नाही? कोल्हापूरला जाणं येणं कवा तरी, ते बी कोणा संग तरी जायचं. एकटं कधी म्हातारी आई सोडाय नाही. एकट्याला नाही कधी? कधीच नाही. नाही मी एकटाच हो. हा एक बहिणी मी. बरोबर. त्यामुळे सोडायचं नाही कुठं. तेव्हा हे चोऱ्या माऱ्या डाकू वगैरे जंगल तो भाग वेगळाच. पण कसं होतं शाळेला इथं 4थी पातूर झाली, 7वी पातूर माझगाव. मग 7वी पातूर माझगाव झाल्यावर 7वीला गेलो आणि सायकल पाहुण्याची आणली ती मला. मग पाहुण्याला सायकल नव्हती. बर. पाहुण्याची सायकल मेहण्याची आणलेली. त्याचा बाबा म्हणला आमच्या पोरगी ड्रायव्हरला सायकल लागते आणि नेतो सायकल. बाबा न्या तुमची आणली न्या. मग आईला म्हणलं सायकल. मग सायकल नाही. ते सायकल मिळाली नाही. बरं. मग शाळा सोडली. सायकल नाही मिळाली म्हणून? फक्त सायकल मिळाली नाही म्हणून शाळा सोडली. बैलाचा नाद वाटतं कधी सगळं शेतात आमच्या. वडील वारलात मी 1.5 वर्षाचा असताना. बर. आईनं सांभाळ. आईनं सांभाळलं. शेती किती होती त्यावेळी तुमची? हाय एवढीच. किती? 8 एकर आहे. 8 एकर शेती म्हणजे 8 एकर शेती? तेव्हा कसं होतं 5 एकरच खरं रान होतं, सगळं माळात रान. मागणं मी जसा करायला लागलो आम्ही दोघं तसं हळूहळू टप्प्याटप्प्यानं यायला करीत गेलो. मग तुम्ही महाराष्ट्र केसरी पण खेळला नाही? नाही कधीच नाही. नाही. बरोबर. मग तुम्हाला तुमचा मुलगा म्हणा महाराष्ट्र चॅम्पियन व्हावा किंवा तुमचा एक मुलगा उपमहाराष्ट्र केसरी आहे संग्राम पाटील आणि तुमचा नातू आता महाराष्ट्र केसरी आहे, तुम्हाला ह्यांना मोठं परिवर्तन करावं असं का वाटलं? परिस्थिती अशी झाली. गावात तालीम होती. मग आम्ही पोरं 2 वाजता गावाला दिलं. एक 22 वर पोरं आम्ही तिथं तालमीतच पडून होतो. भागातली मैदान करीत दुसरं कुठं आम्हाला कोल्हापूर काही माहिती नव्हतं.
बरोबर. मग ती तालीम काय झालं, ग्रामपंचायत आमच्या गावाला आल्या, आमच्या गावाला तालीम पाडली ती. मी खेळतोय तर आम्ही काय म्हणलं, तालीम बाबा पाडताय, खाली तालीम करा, वर ऑफिस करा तुमचं पंचायत. बरोबर. करतो म्हणली, केलं नाही हो. मग एक जिद्दारी राहिली डोक्यात. ह्याला गालीला कुठं? कोल्हापूरला. बर. एक वर्ष थोड्या मुलगाला. होय. बर. एक वर्ष ह्यानं काढलं, एक होय का नाही, एक वर्ष. मग मागे जरा मला लोड व्हायला बास म्हणला. बर. म्हणजे तुम्हाला त्रास व्हायला लागला म्हणून. हा, म्हणजे कामाचा लोड. होय बर बर. म्हणजे तुमची सायकलीमुळे शाळा बुडली. होय. मग ह्या माणसाची तालीम ह्याच्यामुळे बुडली की मागचा त्रास व्हायला लागला म्हणून. आणि तो मला शाळा मी जाणारच नाही, आता काय करायचं. बरोबर. हा बर. मग म्हणलं याला तालमीत घालूया. बरोबर. एक वर्ष आमच्या चुलत भावात पोरगण दोघांनी घाललीत. मग एक वर्षी बरं कसं तरी इकडे तिकडे खेळत 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 निघालो. कुठली तालीम? गंगावेसला. बर. हा. मग काय नाही मला आणा, मी तालमीत बी नाही काय नाही, मागे येणार. आता विरोध करून चालत नव्हतो, कसं होते मन दुखत आहे. बरोबर. मग त्याच्यापेक्षा मला येतोय बाबा ये. बरोबर. आल्यावर मग ही जी थांबल्यावर ही बारकी दोन आहेत, माझा मुलगा संग्राम धना, ती मला वाटते तिसरी चौथीला होते ना. घर बांधित असताना तिसरी चौथीला असताना मी काय केलं, गावात तालीम नाही, त्याच्यानी माझगावला घालवायचे. तेव्हा शाळा सुटली की टेम्पोनं घालवायची दुधाची, आणि येताना 1-1 रुपया तिकीटाने घरला यायची संध्याकाळी तालीम, दररोज तालीम करून. उन्हाळा पावसून. बर. ही दोघं जण भाऊ, आम्ही दोघं माग. मग ह्यांचं रुटीन आलं, त्यांचं म्हणणं काय, अण्णा 10वी झाली का म्हणे कोल्हापूरला घाला पाहिजे, असं म्हणजे डायरेक्ट नाही बोलायची. बरा. म्हणजे 10वी झाल्यावर. होय. मग सांगता नाही होत ते माहित आहे की अहो येणारच की, कारण झालं, ठरलं सगळं झालं. त्यांचं रुटीन लागायच्या वक्ताला त्याच्या आधी ह्याचं लगीन झालं. हे म्हातारी काय म्हणायची, आई मी आहे तर ह्याचं लगीन करूया. बरोबर. शेवटी झालं. हे लग्न झाले म्हणला, हे म्हणला काहीतरी भांडवल घेतलं, लगीन करायचं नाही. बरोबर. ट्रॅक्टर वगैरे. 99ला ट्रॅक्टर घेतला फर्ग्युसन, हा. 2013ला लगीन केलं. बरोबर. मग नंतर 1 वर्षानं पृथ्वीवर झालं होय ना. नवीन 1 वर्षानं पृथ्वी उपाजलं दसऱ्या टायमाला ऑक्टोबर मध्ये. म्हणजे महाराज कृषी पृथ्वीराज पाटील. हा. बर. मग शेव उपायल्यानंतर म्हातारीला तोंड बघा म्हणून 3ऱ्या महिन्यात का 2ऱ्या महिन्यात काहीतरी आणली ती. बघितलं नातवाला, आणि म्हातारी मग जानेवारीत वारली हो आई तुमची. बर बर. मग 2003ला आम्ही शेती करीतच, हिची मालकीन आणि आम्ही दोघं नवरा बायको. मग ही 7वी पासून म्हणजे आम्हाला 10वी झाली कोल्हापूरला घालावा पाहिजे, काय वाटेल ते करा. ठीक आहे, मला पुढे काय असेल ते असेल भाऊ. मग काढीत कसं तरी दोघांनी 10वी झाली. एक जण संग्राम पडाय 10वी झाली. वाघव्यात 8 दिवस दोस्ताच्यात राहायची. परीक्षा वाघव्याला होती. पेपर शेवटचा झाला नाही, घरात आला नाही, मला आता मी जाणार कोल्हापूरला. बर. बांधलं गटलं घालेलं त्याला. गंगावेशलाच. होय. नाही मोतीबागला. मोतीबागला. बर बर. तो गेल्यावर नानक्याचं वर्ष झाल्यावर तो म्हणला मी जाणार. बर. दानाजी. आता परिस्थिती तरी आपली म्हणजे सौम्य होती, एवढं काय. तेव्हा स्वस्ताई होती 2003ला, लय स्वस्ताई होती तेव्हा. बरोबर. हा बरोबर. त्या काळात 2003 पासून मला वाटतं 9-10 पातोर आम्ही पैसे त्यांनी पुरवितो. दोघांनी पण. दोघांनी घरातलं दूध, तांदूळ, साखर हे सगळं घरात तुपासकट देतो. मग इकत काय घ्यायला लागायचं, फळं, कुठं मटण घ्यायला लागलं तर हेच इकत नाही, सगळं इथनं घरातनं पोच. आणि बर. मग बर. दररोज गावात एसटीनं दूध पोच करायचं 9च्या गाडीनं. इथं नसली की 10च्या गाडीनं खोतवाडी फाट्यावर जायचं. ते मी काम करायचं. ह्यानं ढोरं गुरं वैरण ह्यानं मागणं सांभाळ. बर. दूध दिलं की मग आपण त्या डोटीयात. असं 17 पत्र काढलं. 2017 पत्र. बरोबर. एवढी वर्ष एक संग्रामन दानासाठी. दानासाठी. बरोबर. मग पृथ्वी उपायला काय झालं, 6 वर्षाचं पृथ्वी झालं. आणि ते लंगोटा लावायचं मला सवय पोरासनी. मग खेळवीत त्याचा आहेत लंगोट्याचा फोटो. त्याला खेळवीत चालीला लावलं, म्हणलं याला काय करायचं, पण घालवायचं. खरा महाराष्ट्र. 6व्या वर्षी का 7व्या वर्षी त्याला घालिवलं. त्यांनी काही विचारलं नाही, त्याला सुद्धा नाही, त्या मालकीला सुद्धा नाही. 7व्या वर्षी त्याला घाललं. म्हणजे बारकच होतं. एक बारक. दुसरीला 7व्या वर्षी होतं, बालवाडीला जायचं हो. 7व्या वर्षी घालवलं, तिथे जरा पोरं दमवायला लागली. म्हणजे मोठी पोरं हो, पोच हे कर काय कर. मग सगळं मला आणि 1 वर्षांना जाऊन दे, मागे आणलं. नवीन वरीच काढल्यावर घालवलं. ठेवाय नाही म्हणलं इथं याला. मग समोर वाड्या शाळा, तिथंच घालवलं. काय वाटेल ते म्हणजे
काय वाटेल तेवढं दे, पण माग फिराय नाही. पृथ्वीला सांगितलं तेवढं त्यानं बी पाळलं पाळलं पाळलं. आठवड्यात नाही एकदा जाऊन भेट घेऊन यायचं. त्याला पोराला बघू. मी जाणार शे कवा गेला कोल्हापूरला तर नाही ते कसं आपल्या शेतातल्या येणार हो. काय त्यांना बघते तिकडे पोर आहेत भाऊ आहे सगळं तिकडे क्लिअर मध्ये. आठवड्यातनं जायचं सगळी माहिती विचारायची पृथ्वीला. काय कमी जास्त काय कोण काय करतंय ताप देतंय का काय नाही म्हणला काय कोण करीत नाही मला. काल मी सगळ्या लाडका झाला येऊ. हा बरोबर. त्याला कोण काय नाही मारणार टोपणार तरी सुद्धा मांडत होती गेलो. पण पिटीला आपल्या कोणाला हात लावू देणार नाही. तालमीत अखंड तूप बघितलं तर तुपाला कोणाला हात लावू देणार नाही. तिकडे सगळं पोचतात त्याला. मग कितली संध्याकाळ द्यायला आलं की गावातली माणसं म्हणायची कुणाला कितली द्यायची रे. त्याला काय गावातल्या माणसाची ओळख नाही. 7व्या वर्षी गेले कुणाचं नाव माहिती नाही काय नाही. कोणा हातात घेईल तिची कितली आणाय संध्याकाळी 9च्या गाडीला कितली आली की आम्ही आपलं मी तिथं बसायचं 8:30ला येऊन कितली घेऊन जा ती किती सकाळी घालून पैसे 1000 रुपये 2,000 रुपये कितलीच घालून देतो. पोरांनी तो टाल तर कुलूप केलेलं होतं. भांडे एकट्यात घालायच्या भांड्यात पैसे घालायचे त्याने जायला कोण मोकळा इष्टीन जायचं गाडी बी नाही तो आमच्या. बरोबर. काय परिस्थिती होती त्यावेळेस संग्राम खेळत होता. संग्राम 13 पासून पुढे फार्म मध्ये आला. 10 पासून होय ना 10 पासून पुढे फॉर्म मध्ये आला एकदम फार्म मध्ये. किती वजन आलं? 84 किलोला तो हिंद केसरीला मेडल बसलं त्याचं. 84ला हिंद केसरीला हिंद केसरीला मेडल बसलं त्याचं. बर. 84ला 2011 2011ला उपमहाराष्ट्र केसरी झाला मातीतनं अकलूजला. काय सांगताय? पुण्यावर कुस्ती झाली? अतुल पाटील अतुल पाटलावर कुस्ती झाली? अतुल पाटलावर कुस्ती झाली. ते बी अतुल पाटलाला पाडून ह्यो फायनलला येता. पण आमच्या एका वस्त्रदानं काय केलं आपण सांगायला गेला त्याला धना पाटील सांगायला जायला लागता कुस्ती काढायला धना सांगायला लागता. ती वस्त्रदानं घोळ केल्यामुळं तिची कुस्ती तिथे गेली. महाराज किती थांबला पण थांबला नाही. प्रत्येक वर्षी खेळला देऊ प्रत्येक वर्षी महाराष्ट्राची फायनल फायनल पासून येतोय. बर. मग ते जर तसं झाली जरा तालमीत आमचं झालं वांद तालीम आम्ही सोडून दिली ती. बरोबर. का तर एवढा पोरग माझं चांगला असताना त्याला पाडायसाठी तालीम संघ पोरं बघायला लागलं. संग्राम पाटलाला पाडायसाठी. बर. आम्हाने त्यातलं चांगलं 8वीला पोरं गेल्यापासून कुस्तीत काय हे मला कळलं. 8वीला गेल्यापासून शालेय स्पर्धेत मग पुढं कसं असतं हे कळत गेलो. बरोबर. संग्राम पाटील महाराज किती 100% घेत आहो. हे राजकारण आडवं आलं. बरोबर. आडवं म्हणजे थोडं आलं नाही भांडणं झाली तालमीत आमची. बरोबर. 3 वर्ष संग्राम पाटलाची निवड या जाऊन करू दिली नाही तालीम संघानं. 3 वर्ष बर. तेवढं डोक्यात ठेवलं आणि पृथ्वीला तयार कोण मी देऊन द्यात म्हणलं कोण मी ते संघ लावून द्यात. प्रत्येकाचा बुक्काचा पाडून ठेवला पृथ्वीनं. महाराष्ट्राचं झालं होय. अजून बी जिल्ह्यातलं कोण बी येऊन दे निवडत असेल ना डायरेक्ट सुट्टी देणं नाही. शेत यायला सांगितलं तर पृथ्वीला बी. आमचं असं झालंय ना का तू पुढं करायचं. मग मला असं वाटतंय जरी संग्राम पाटला जर यात बळी जरी गेला असला पृथ्वीनं काढला ते ओढून काढला ना 100% नाही. आमचं गदा राहिली ना. समाधान झालं कुठं आमचं. गदा आली गदा घरात आली. बस. हे आणि 21 वर्षांना आणायची 21 वर्ष कोल्हापूरला. 19व्या वर्षी वयाच्या जन्माच्या व्हायच्या आधी आलेली गादा. आम्ही काय पत्ते पाळला असेल. बरोबर आहे तुमचं योगदान आहे बाबा. पण तुम्ही ज्यावेळी खेळत होता त्यावेळी तुम्ही सतपालची वगैरे कुस्ती बघितली होती का? सतपालची दादू चौगल्याची कुस्ती बघाय हिथनं पन्हाळ्यावर इष्टीनं तिथं आणि मैदान झाल्यावर तिथनं कुंभी कारखान्यानं घरात चालत मग काय करायचं परिस्थिती नाही. कुस्ती बघितली ती मी. सतपालनी कशी झाली कुस्ती दोघांची? सतपालची दादू चौगले काय करायचं का म्हणजे भीत हो सतपालला माग येऊन वालं धरायचं माग सणा वालं धरायचं. तेवढी कुस्ती मी सतपालची बघितलं वालं धरलं. युवराज पाटलाची सतपालची बघितली मी कुस्ती. युवराज पाटलाची सतपालची ती सुद्धा बघितली आम्ही कुस्ती. युवराजने मारलं 100% चांगल्यापैकी मारलं. तसा गडीत होता हो तसा युवराज पाटील. कसा युवराज पाटील हो दिसायला? युवराज पाटील बघताय काय तब्येत आबलाक दिसत होती पण त्या ताकदीच्या मानाने तो खेळत आहो. काल आता पोरग 142 किलोचं का किती सांगितलं का? सांगितलं का? बारक कोणाला पाडलं रे त्यानं? कोकाड्या बरोबर पोरग होत्या. काय तब्येत होती पोरगी काय वजन होतं. बरोबर की कोकाड्यानं दम खाऊन पायावर कुस्ती लावलं गेलं घालवली का नाही कुस्ती. माऊली चांगलाच पहिलवान आणि माऊली चांगला नम्र आहे. नम्र आहे. जे आहे ते आहे. माऊली जमदाडे पण नम्र आहे. माऊली कोकाडे पण नम्र आहे. पोरं तशी कोण काय हे नाहीत गो. पण कसं होतंय
त्यांच्या विरोध काहीतरी झालं की मग त्यासनी ते सोसत नाही. अलग लक्षात तुमच्या बरोबर आहे. विरोधात समंजसपणा आहे तर त्यांनी ते पैलवानकीला सोसतो हं. आणि त्याचे जर पुढे गेलं ते मग सोसत नाही हो. मग कसं खोड्यात करायला सुरू करतात मग गोडग्यात मेंदू म्हणतात कशानं. त्यामुळे म्हणतात मग काय तर मग अंगावर जाणार धावून. अहो, मग सोडणार का. असं आहे का नाही मग त्याचं? जसा आपला योग गेला तो- आम्ही पृथ्वीला काय शिकवलं, कुणी काय बी म्हणते पाडो पाडो. कुस्ती करताना जो पृथ्वी कधी कुणा संग हाय का बघा. पडलेल्या पोरग्याला हाताला धरून उठवतोय अशी सवय त्याला. त्याला एकच सांगितलं तर बाळ कुस्ती पंचानं थाप मारल्यावर उठा नाही कधी कुठल्याही मैदानात जातो. कुस्ती झाली म्हणून वरनं थाप मारली पाहिजे, छातीवर बसायचं काम करायचं, त्या शेवावर उठायचं नाही. तेवढं पाळलंय त्याने. नाही खरंय खरंय खरंय. ट्रेनिंग तसं दिलं तर हो. मजे मजेत हे बघा ह्यो थोरला पोरगा संग्राम पाटील धना पाटील आम्ही चौघं बापल्याक जर बसलो बाईला माणूस म्हणायची पण काय बापल्याक आहेत का भाऊ भाऊ आहेत असं मजेत आमचं. मजेत हा बरोबर. त्यात ही दोन हे बारक पृथ्वीचं भाऊ हे तरी 8 दिवस येतं सारखं नुसतं असं घुमरत घाला ह्याला घातलं. संग्राम पाटील म्हणला अण्णा सगळं झालं या सगळंच पहिलं नको ह्याला जरा शाळा शिकवूया. बाबा शिकवूया आता काय तुम्ही म्हणताय म्हणल्यावर मी काय माझ्या जे होतंय जे मला पेललं नाही माझ्या ह्या पोरग्याला पेललं नाही माझ्या त्या पोरग्याच्या राजकारणात आलं माझं नातवानी करून दाखवलं हे समाधान झालं. ह्याला घालला शाळेला कारखान्यावर त्यानं 35 किलो मेडल होतं जिल्ह्यात कुस्तीला हे काय म्हणायचं मला अण्णा शाळेला एवढा नको तिकडं हुशारली मी होता शान काढतो आणि 10वी झाली की मला कोल्हापूरला घालावं यारच घरात लागलेलं हो. बर ह्याच काय ह्याच्या बाला मी त्याच्या आईला नाही मी स्वतः तरी विचारलाय बरं का तुझ्या पोराने असं करतोय हिनी मला कधी अण्णा नाही अण्णा तुम्ही असं का केलं का पोरांची शाळा शिकवणार हे भाषा कधी आमच्या घरात नाही कुणाची आज सुद्धा करीत नव्हती. आज तुम्ही हे बघितलं समाधान म्हणतो ना का हे झाल्यावर याला कसा तरी 1.5 वर्ष त्यानं काढलं हे नावानं वजन कमी ही युद्धाला खेळा हे खेळ त्याला रविवार तर महिन्याच्या रविवारी आणला का नाही मी असं बसलं दारात आले की अण्णा हात जोडतो तो म्हणे मला तिकडे तेवढा घालवू म्हणा मग शाळेत कारखाना घालवूच नका म्हणून बसला हो. मग संग्राम पाटला बोलवून घेतला एक दिवस हे बघ 4-5 पोरं तू जेवण करायला तयार करून पैलवान केल्यातेस हिला जेवण करायला नाही म्हणलं घालून ती जेवण करून तिघांची थंडाई मारते पृथ्वी थंडाई मारते तुझी माती करून दे जे नेला का नाही नेला ते हे लागलं जर रुटिंग लावू म्हणजे पण चांगलं झालं. मग आठवड्यात प्रत्येक रविवारी म्हणतो ना का सगळं काम टाकून किटली घेऊन जायचं कामगारांची सुट्टी कोण नसायची किटली न्यायला जायचं 9च्या गाडीने जायचं 11च्या गाडीने परत यायचं घरला पण जाऊन भेटून या. पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा मोतीबाग तालमीमध्ये वस्ताद गणपती आंबेडकर होते बरोबर का? नाही दादू चौगल्या तिकडल्या तालमीत तिकडची तालमी होती का? हा न्यू मोतीबागला न्यू मोती आणि ही मोतीबाग इकडली मग तुमची मोतीबाग मध्ये होती मोतीबाग मध्ये वस्ताद कोण होते तिथं दादू चौगले पीजी पाटील सर मग पृथ्वी होतं पीजी पाटील सर पीजी पाटील सर एकच सांगायचं दावायच्या करायच्या मला सांगायचं हे पृथ्वीला सांगायचं मी काय करतो शेला आणि त्याला कारखान्यामध्ये कुस्त्या बघा कसं करायचं एकाला खांद्या घ्यायचं आणि एकाला हाताला धरायचं पीजी पाटील म्हणायचं असा आजोबा पाहिजे बघा म्हणायचं पीजी पाटील थांबत नव्हतो मी गणपती बघा खांद्यावर घेतली की गेलो बघा जोडला दोघं कुठलीही गोष्ट अचानक होत नाही ना. नाही त्याला त्याग द्यावा लागतो. हे पृथ्वी असं मैदानाला घेऊन गेलो का नाही 10 रुपयाला कुस्ती लागली एका कुस्तीला पडलं की दुसरी लावायची खिशात पैसे काढून ती जिंकली आणि दुसरी लावायची 20 रुपये पण ह्याला त्याला सोसत नव्हतं असं माझ्या सगळं उमळायचं पडलं की रडायचं पृथ्वी अजून रडत नाशिकला गेलो स्पर्धेला हरलं लागलं रडायचं तिथंच नाही म्हणलेलं का भ्यायचं नाही घुमवायचं सुट्टी द्यायची नाही मग त्यापासून रडता लागला साड्या म्हणजे सण येत नव्हतं उदे सण होईत नव्हतं बरोबर आहे अजिबात सण येत पण म्हणजे ही गोष्ट महत्वाची आहे की जीवनामध्ये अपयश जर पचवायला पाहिजे ते असून एवढा आता ते म्हणजे ही चुलतं तालमीतनं बंद झाल्यापासून हेजाळ मैदान करायला हे चुलतं होतं त्यावर कुस्ती कुठे घेऊन दे पैसे चुलत्याकडे देणार कुठे घेऊन दे आणि मैदानला आला का नाही मी असलो की कुस्ती झाली काय मला ओळखी ना 20 रुपये द्या 50 रुपये द्या 50 दिलं की त्यातलं 10 रुपये काम 20 रुपये मागे आणून द्या ना ही एक त्याची इतकी सवय भारी होती ही बरोबर आहे की या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. बाबाकडे सुद्धा जाणार नाही मी कुठं असेल ते उडकी देणार बघा मग मी कसं करायचो खिशात पैसे काढायला लागले द्यायचं तुझं पैसे कुठे आहेत म्हणलं नाही कधी त्याला विचार नाही
विचारलं नाही त्यानं मला आता म्हणजे चांगला वर आल्यावर सांगायला लागला मला पैसे एवढं सीझन झाला बघा एवढा सीझन झाला बघा असा मी बिन विचारता सांगायचं. कुस्तीमध्ये राजकारण आडवं येते हे बरोबर आहे का हो? याय नको पाहिजे बघा ते खरोखर याय नको पाहिजे. मग चांगली त्यांनी पोरं बाद होतात ना चांगली पोरं ह्याच्यामुळे बाद होत्यात राजकारणामुळं. बर कारण राजकारण आलं की बिघाडतं. मग होय बरोबर. चांगलं पोरं जायचं नाही पुढे. तुम्ही ज्यावेळी पहिले पैलवान बघत होता ना आताचे पैलवान बघताय त्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवते हो? पहिलं कसं होतं आता हे सुधारित आलंय 6 मिनिटावर कुस्ती आल्या. पहिलं 2-2 तास 3-3 तास मैदानी कुस्त्या चालायच्या आता पॉईंटवर घेतात लगेच. होय बरोबर. नाही टॉच उडवून खालावर बसत रात्री केलं तसं पहिलं नव्हतं. बरोबर. रेड तुझं लागलं म्हटलं की ते काय बोलायचंच नाही असं चालायचं पहिलं. बराच वेळ चालू. वा वा वा. बरोबर. तुमचं व्यसनात त्या कुस्तीमध्ये आले आता इंजेक्शन करून पैलवानलाही खेळायला लागल्यात. मी स्वतः बघितले ती हा आता जामदार मेल्याला हा नितीन खोर्द हा. मी स्वतः बघितले ते इंजेक्शन मारते. नितीन खोडला नितीन खोर्दला कुस्ती करून आलं का नाही ते करंट जायचं झाडाला मिठ्या मारायचं झाडाला मिठ्या मारायला घाम काढत होते. समाधान गोरक्यात किंवा नित्या खोर्द मी स्वतः मैदानाला या पोराने अहो बापल्या दोघा मी किंवा मी कुठं कुंडल मोटरसायकल गेलो कुंडल पलूस सगळीकडे कुस्त्याला आम्ही 3ला सगळं आवरून हे सगळं टाकून हे बायका दोघी सांभाळा आम्ही मैदानाला बर पोरग्याने मागणं. तुम्ही नितीन खोडा बघितले स्वतः डोळ्याला? नित्याची कुस्ती ना काय साधी बघितलेली आहे सगळी त्यातली तू. त्यामुळं हे आमच्यात ओरिजिनल सगळी तिन्ही बी पोरं चारी बी ओरिजिनल नाही. घरचं दूध पाजलंय त्याला लागतच नाही काय. घरचं दूध समाधानकारक तूपने दूध जर खाल्लं कशाला इंजेक्शन लागतं हो? इंजेक्शनची गरज नाही. गरजच लागत नाही भासतच नाही. आमच्या पृथ्वीला लागतंय का बघा काय लागतंय सांगा. आणि करंट कसा आहे प्रॉपर आहे का काय रात्री बघितलं ना का बघितलं की त्यानं धडकून समोरच कुस्ती करायला पाहिजे होती. ते मागे सरतो मागे समोर कुस्ती केली करता येत नाही कुस्ती. आणि तो म्हणाला हे दाबतो मी तू मातीत पाय राहून तुला तिथं झोपा येत नव्हतं का? बरोबर आहे की तो दाबतेल्यावर तुला डाव मारायचं नव्हतं का? ते बिहालतच होते. बरोबर बरोबर. एकदम बरोबर आहे. आताची पोरं सुद्धा व्यसनात लय जायला लागल्या. पैलवान सगळी तेच चालू आहे आता. ह्याला कमी कसं व्हायला पाहिजे ह्यांनी का कमी करून म्हणजे मला सांगा मारुती माने युवराज पाटलाचं नाव घेतल्यावर हे परिस्थिती वेगळी होता ती काय म्हणजे देवच गणपती आंबेडकर वगैरे नाद करायला नाही त्या माणसांना खरं तशी माणसं होणे नाही परत. नाही नाही दीनानाथ सिंग म्हणा हे सतपाल बितपाल कसले कसला अजून सतपाल कसला आहे गडी होय, होय, होय. साताऱ्याला आलता महाराज केसला प्रति बघायला कुस्ती. बरोबर नरसिंह यादव कसला आहे पहिला नरसिंह स्वतः आलत साताऱ्याला. बरोबर. मग त्यामुळे ते काही वाद नाही आहे नाही. पण ही आता जी व्यसनामध्ये पोरं जरा जास्त जायला लागले मरायला लागले तो काय झालंय म्हणजे मरायला लागलेत म्हणजे आता या फोन सगळं आलंय त्याच्यामुळे काय बघा या फोनवर दिसतंय तेच खात्यात मग तब्येत करायला पाहिजे म्हणत्या तशी नुसती इंजेक्शनाने तब्येत केलेली ती राहते का मग ती डोक्यात भिनलं की सगळं तात्या होते. त्याला काय इलाज आहे का? हे घरच्यांनी माझा पोरगा काय खातोय काय नाही हे घरच्यांचं लक्ष पाहिजे. आमचं कसं आता सगळ्यांचं लक्ष द्यावं असतंय. बरोबर. मग आता नितीन खुर्द म्हणा ही जी व्यसनात गेलेली मुलं होती यांच्या कुस्त्या तुम्ही बघितल्या त्यावेळी तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला ना नितीनला वगैरे? बघा कुणाला काय सांगायची परिस्थिती नसती. आपली पोरं करीत नाही नका लोकांचं करून आमच्या पोरासन किती धडका मारून देते. आमच्या ओरिजिनल पडतो म्हणून पाडीत सोडित नव्हतं हे आमचं डोक्यात होतं. मग तो हिंदी केसरी देवाला गेला असता नितीन खुर्द जर तसं करत नसता व्यसन जर केलं नसतं तर हिंदी केसरी देवाला गेला असता? गेला आता तर नाही होय. चांगली तब्येत होती. चांगली चांगली काय तब्येत बघता नितीन खोत खरं. वा वा. तुम्ही तुमच्या आवडीचा पैलवान कोण हो? तुम्ही आता एवढ्या कुस्त्या बघितल्या पृथ्वी सोडून नातू सोडून तुमची पोरं सोडून तुमच्या आवडीचा दुसरा पैलवान कोण? चंद्रहार पाटील बघा चांगली कुस्ती करीत. चंद्रहार आणि असलम काजी 2 पैलवान माझ्या आवडीचं ते पहिलं. असलम काजी चंद्रहार एकदम चांगली कुस्ती. खडाखडीच कुस्ती हो सुट्टी नाही दोघांची पण. नाही दोघं करीत कुस्त्या. चंद्रहार पाटील मैदानात आलं की थंड डोक्याला माणूस तो बी आमच्या पृथ्वीसारखा बघा. पृथ्वी एवढं बारकं होतं त्यापासून चंद्रहार पाटील दोस्त आहे त्याचा. बर बर बर. जाऊन तिथं बसायचे म्हणजे काय सांगतो तुम्हाला खरं. बर. मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमच्या 4 पोरापैकी तुमच्या म्हणजे नितीन तुमचा पृथ्वी तुमचा थोरला पोरगा 2 नंबरचा 3 नंबरचा या चौघाचा चांगला पैलवान कोण? आवडीचा पैलवान तुमच्या आवडीचा? नाही माझ्या आवडीचा पैलवान पृथ्वी सुरू पहिल्यापासून होतं होते उपाध्याय पण नाही. संग्राम पाटील कुस्ती करणार होते गॅरंटी होतं पण आमचं राजकारण आडवा आलं नाही. संग्राम पाटील सुद्धा माझा पृथ्वी तुमच्या आवडीचा आवडीचा ह्याचा अर्थ तुम्ही भांडण लावत नाही तुमच्यात
नाही तुम्ही आणि मला भांडण आमच्यात- ते जरी म्हणलं कोण आमच्यात काय बी येऊन सांगितलं आमच्या घरात भांडणच लागत नाही, त्याला काय पर्याय सांगा. हो तुम्ही म्हणणार हो नाही, की असं नाही बोलतोय. नाही बघा, आता माझ्याकडे 3 आहेत ना तू, त्यातलं एक 100% पैलवान होणार, संग्राम पाटलाचं पैलवान होणार. मी आता तयारी करतोय त्यांची. चांगली गोष्ट आहे, ही आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तर आता नवीन पिढीच्या पैलवानांना तुम्ही जाताना काय सांगशील? नवीन पिढीच्या पैलवानासनी बाबा, ज्याच खरोखर कष्ट आहे, मेहनत आहे, त्याला पैशाचा पाऊस आहे. मी चांगल्या पोरांना सांगतोय, कष्ट करायला पाहिजे. बाकीचं काय करू नका, दूध प्या, तूप हे खावा, इंजेक्शनाच्या नादाला असं लई पोरांना सांगतोय. मी असं काही ठिकाणी बघितलं की प्रॅक्टिसच्या वेळी सुद्धा इंजेक्शन घेऊन खेळतात पोर. फार प्रॅक्टिसला मॅटवर सुद्धा इंजेक्शन घेऊन होय खेळतात. होय होय की मात्र. मला थोडस एकदा दोनदा निदर्शनात आलंय, हा, हे योग्य नाही. योग्य नाही. बर, गुरुचा आदर करणं योग्य आहे का? हो? 100% गुरु जे सांगितले कोणासाठी सांगतोय तो, माझ्या भल्यासाठीच गुरु असतोय पाठीमागे. आम्ही नातवासनी पोरग्यानी का त्यांच्या मागं कोणतरी होतं म्हणून त्यांचं पुढं दिवस दिसलं. अहो आम्हाला इष्टीने जाया गावला, आज नातू विमानाने फिरतोय आणि आम्ही विमान अजून बघितलेलं नाही. झालं का नाही समाधान? तुम्ही म्हणत फिरलेत होते तुम्हाला वाटतंय? अहो मग काय, तुम्ही म्हणत फिरलेला आनंद होतो. नाही मला पट्ट्याला नाही, जे मिळालं नाही ते माझ्या पोराने भोगलं, नातवाने भोगलं, त्यामुळे आनंद आहे. मग फार मोठी गोष्ट आहे. आज पैलवान मारुती पाटील हे स्वतः गावी लेवलला कुस्त्या खेळलेले आहेत, पण मोठी स्वप्न बघणारे. आणि आता मुलाखत ऐकलं तुम्हाला कळालंच असेल की माणूस काय असेल, किंवा त्यांची बोलण्याची भाषा जरी गावंढळ असली तर हृदय हे त्यांचं प्रामाणिक आहे. आणि याच हृदयाची माणसं आज गरजेची आहेत. त्यामुळे यांनी जे बोलले ते आत्मसात करणं गरजेचं आहे. पैलवानाने निरोगी राहणं गरजेचं आहे. आणि जर निरोगी राहिलं तर हे अशा गदा मागं लागतात, नाहीतर मग 1, 2, 4 गदा मिळतात आणि माणूस स्वर्गलोकी निघून जातो. ही फार मोठं दुर्दैव आता कुस्ती किंवा खेळ या क्षेत्रात आलेलं आहे. त्यामुळे निरोगी राहणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्र केसरी 14 वेळा इंटरनॅशनल खेळलेला पैलवान पृथ्वीराज पाटलांच्या घरी आलोय. त्यांचे आजोबा ज्या माणसाची मुलाखत घ्यायची राहिली होती ती आज घेतली, ना आज मला वाटतं ही मुलाखत सगळ्यात चांगली मुलाखत झाली असं मला वाटतंय. बाबा धन्यवाद, तुमचा आभार आहे. नमस्कार. नमस्कार.